नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आज 18 डिसेंबर आहे. 14 डिसेंबरला मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. परिषदेचं नाव होतं मराठी शाळांची परिषद आणि त्या परिषदेमध्ये मराठी शाळा ज्या आहेत, विशेष करून मुंबईतल्या, त्या ठरवून बंद पाडल्या जात आहेत असा आरोप केला गेला. केवळ आरोपच नाही तर त्यांनी पुरावे पण दिले. केवळ मुंबईतले नाही तर मुंबईच्या बाहेरचे देखील लोक ज्या मराठी शाळांसाठी काम करत आहेत ते लोक मोठ्या प्रमाणामध्ये अगदी छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, या भागातून मुंबईमध्ये त्या परिषदेमध्ये आले होते. 14 तारखेला हा ठराव पास झाला की 18 तारखेला मराठी शाळा वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि त्याचनुसार आज हुतात्मा चौकापासून ते बृहन्मुंबई महानगरपालिकेचं जे मुख्यालय आहे, आझाद मैदान त्याच्या लागूनच आहे, तिथे मोर्चा काढायचा असा तो मोर्चाचा रूप होता. पोलिसांनी बळाचा वापर करून मोर्चेकऱ्यांना एक तर मोर्चा काढू दिला नाही, त्यानंतर काही कार्यकर्त्यांना डिटेन केलं गेलं आणि डिटेन करून त्यांना आझाद मैदानामध्ये सोडवलं गेलं. हा मुद्दा जो आहे मराठी शाळा वाचवण्याचा किंवा एकंदरीतच मराठीचा जो मुद्दा आहे, मराठी अस्मितेचा जो मुद्दा आहे, तो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये किती काम करेल, काय विरोधक या मुद्द्याला आपल्या जाहीरनाम्यामध्ये घेतील का? डॉक्टर दीपक पवार आणि त्यांचे जे कार्यकर्ते होते ते राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील यांच्याशी भेटलेले आहेत. त्यांना या मुद्द्याचं गांभीर्य सांगितलेलं आहे आणि त्यांना हे पण सांगितलेलं आहे की तुम्ही हा मुद्दा म्हणजे मराठी शाळा ज्या ठरवून बंद पाडल्या जात आहेत, हा मुद्दा तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये घ्या. आता हे दोन मराठी भाषेवरती किंवा एकंदरीतच मराठीकरणावरती जे राजकारण करतात ते पक्ष हे मुद्दे उचलतील का आणि याचा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवरती, त्याच्या प्रचारावरती काय परिणाम होतो, मराठी माणसांवरती काय परिणाम होतो हे बघण्यासारखं आहे. आता हे आंदोलन असं वाटतंय की संपलंय, कारण जे मुंबई महापालिकेचे जे आयुक्त आहेत गगराणी यांची भेट घेतल्याशिवाय मराठी अभ्यास केंद्राचे कार्यकर्ते, विशेष करून डॉक्टर दीपक पवार आणि त्यांचे सहकारी, हे काय मैदान सोडणार नाहीत असं दिसतंय. आता हे पुढे काय होईल याचं हे बघूया. आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या समोर मराठी शाळांच्या बद्दलचा स्थितीदर्शक अहवाल देण्यापासून ज्या 10 शाळांची मागणी आम्ही त्यांच्याकडे केली, त्या सर्व शाळांच्या बद्दलचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी पत्र आम्ही भूषण गगराणी साहेबांना दिले. त्यांच्या यंत्रणेनं ते खालपर्यंत पोहोचवलंय. आम्ही त्यांना अमुक वेळेला भेटीची वेळ द्यावी असंही स्पष्टपणाने म्हटलंय. इथे आता अभिवादन झाल्यानंतर आमचे लोक शांतपणाने मुंबई महानगरपालिकेकडे जातील. आम्ही भूषण गगराणी साहेबांना जी वेळ मागितली ती त्यांच्या कार्यालयाला आम्ही सांगू आणि त्यांच्या भेटीनंतर आझाद मैदानामध्ये या आमच्या आंदोलनाची सांगता होईल. आणि आम्हाला आशा आहे की मुंबई महानगरपालिकेनं खरं तर आमच्यावर ही वेळ आणायला नको होती या प्रकारचं आंदोलन मुंबईमध्ये करण्याची, पण मराठी शाळांचं जमीन माफिया, प्रशासन आणि राजकीय वर्गाच्या संगनमताने जे रिअल इस्टेटमध्ये रूपांतर होतंय ते रोखण्याचा एक मेसेज मराठी समाजात या निमित्ताने गेला. आणि आज 200-400 लोक इथं आले असतील, पण महाराष्ट्रभरातल्या लोकांना असं वाटलं की हुतात्मा स्मारकच राहील आणखी काही वर्षांनी आणि बाकी सगळ्या ठिकाणी शाळांची स्मारकच राहतील. अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको असेल तर आपण एक दिलाने एकत्र काम केलं पाहिजे. हा मेसेज आम्ही महानगरपालिकेच्या मार्फत शासनापर्यंतही पोहोचवतोय. पोलिसांचं त्यांच्या सहकार्याबद्दल आभार. इथून शांतपणाने आमचे लोक महानगरपालिकेच्या मुख्यालयावर जातील आणि आमचं म्हणणं जे आहे ते आयुक्तांच्या समोर मांडतील. आता बॉल आयुक्तांच्या कोर्टात. याच्यामध्ये मोठं सिंडिकेट आहे पैशांचं. जमिनी ठरवून धोकादायक करायच्या इमारती, मग त्या खाजगी बिल्डरांना देऊन 40 मजल्यांचे टॉवर बांधायचे, त्याच्यात 10 खोल्या फक्त शाळांना द्यायच्या, त्यात अशी कमोड बांधायची ज्याच्यात मुलं बसूच शकणार नाहीत आणि बसली तर त्या शाळेमध्ये पाणी नाहीये. 1.5 तास एका दिशेने ती मुलं जातायत आंदोलन शाळेमध्ये जाण्यासाठी. त्यांच्या आया घरकाम करणाऱ्या आहेत. म्हणजे माहीमच्या ज्या शाळेतली मुलं सायनला गेली त्या मुलांपैकी 45 मुलं 6 महिन्याच्या आतमध्ये शाळाबाह्य झाली आहे. म्हणजे गरिबांच्या मुलांनी शिकू नये आणि त्यांनी समाजात वाममार्गाला लागावं अशा प्रकारचं हे इथल्या शहरातल्या राजकीय अर्थव्यवस्थेचं कारस्थान आहे, जे नवभांडवलदारीचं अपत्य आहे असं आम्ही मानतो. आणि त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न, भाषेचा प्रश्न, संस्कृतीचा प्रश्न आणि मराठी माणसांच्या उत्थानाचा प्रश्न याच्या एकत्रित सांगड घालून आज आम्ही सोबत आहोत. आणि म्हणून तुम्हाला दिसेल की राजकीय पक्षांचे नेते आहेत, चळवळीतले लोक आहेत आणि आम जनता आहे जे राजकीय पक्षांच्या छत्राच्या पलीकडे आहेत. आणि म्हणून या मोर्चाचं किंवा या आंदोलनाचं, या एकत्र येण्याचं नाव सुद्धा साध्या माणसांचा एल्गार येत आहे. ही भट साहेबांची ओळ आम्ही घेतली. या एल्गाराचं रूपांतर
महानगरपालिकेत कसं होईल आणि त्याला उत्तर काय मिळणार आहे. आता ही गगराणी साहेबांची जबाबदारी आहे, त्यांनी ती पार पाडावी. आणि कोणत्या राजकीय पक्षाचा हा चिन्ह नाहीये. हे एक मराठी स्वाभिमानाचं चिन्ह आहे. मराठी एकीकरण समिती हे एक बिगर राजकीय व्यासपीठ आहे. संघटनेच्या माध्यमातून निषेध नोंदवत होतो आम्ही, परंतु याच्यामध्ये असं कोणत्याही गोष्टीचं आंदोलन, कोणत्याही घोषणा होत नसताना सुद्धा इथे फाडण्यात आलेलं आहे. बघू शकतो तुम्ही कशा पद्धतीने फाडलंय पोलिसांनी. याचा आम्ही निषेध करतो. खरं तर तुम्ही या फलकावर पाहिलं असेल की या फलकावरती कुठेही निषेध केलेला नव्हता, तरी सुद्धा ते फाडले गेलेले. फक्त मागण्या आहेत. जर महाराष्ट्रामध्ये जर मराठी माणसाने आपल्या मागण्या नाही मागायच्या, मग कुठे मागायच्या? परराज्यात जाऊन मागायच्या का, असा प्रश्न पडतो. त्याचबरोबर गेल्याच काही महिन्यापूर्वी तुम्ही बघितलं असेल, मुंबईमध्ये एक कबूतर वाचवा म्हणून मोहीम होती आणि परप्रांतीयांनी शेकडोच्या संख्येने मोर्चा काढला होता. अशा वेळी पोलिसांनी त्यांना अक्षरशः संरक्षण दिलं होतं. पोलिसांना शिवीगाळ केली होती या परप्रांतीयांनी, तरी सुद्धा त्यांना संरक्षण देण्यात आलं होतं. आणि ह्या मराठी माणसाचा मोर्चा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा राज्य शासन करतोय. या राज्य शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो. ठरवून बंद पाडल्या जातात. त्यात म्हणजे मराठीसाठी जाणारी मुलं जी आहेत ही संख्या कमी आहे हे आम्हाला मान्य आहे, पण ही संख्या वाढवण्यासाठी सरकार काहीच करत नाही. उलट सरकार पहिलीपासून हिंदी कंपल्सरी करा अशी सरकार मागणी करते आणि त्यासाठी सरकारने कमिटी अपॉइंट केलेली आहे. प्रश्न ह्याच्यामध्ये असा आहे, मराठीच्या संबंधामध्ये मराठी भाषा जर जगवायची असेल तर ती मराठी कमीत कमी 10वी पर्यंत तरी सगळं शिक्षण हे कंपल्सरी मराठीतून दिलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी जबाबदारी जशी शासनाची आहे तशी उच्चभ्रू मराठी मध्यम वर्गीयांची सुद्धा आहे. त्यांना आपली मुलं मराठीमध्ये पाठवायची नाही, त्यांना फक्त मराठीमध्ये सन्मान मिळवायचे आहेत. आणि कुठल्याही प्रकारे मराठीची प्रतिष्ठा किंवा मराठीचा प्रसार त्यांना करायचा नाही. त्यांना इंग्रजी आणि या ठिकाणी आमची एक भूमिका आहे, इंग्रजी विरुद्ध मराठी अशा प्रकारचा वाद नाही. इंग्रजी आणि मराठी अशा प्रकारची आमची भूमिका आहे. सगळीच आंदोलनं देशभर जी चालू आहेत ना, त्याला कुठल्याही पोलिसांची परमिशन मिळत नाहीये. हे जबरदस्ती केलं चाललं आहे. एकाच तुम्ही म्हणतात अख्खा देश एका व्यक्तीच्या हाती दिला चाललाय, तर हे सगळं असंच घडणार आहे. त्यामुळे मराठी म्हणा की कुठल्याही राज्याची भाषा म्हणा, भाषेचा प्रश्न असो, शेतकऱ्यांची आंदोलनं असू देत किंवा शालेय विभागाची असू देत किंवा आता नोकऱ्यांच्या संदर्भात असो, अपंगांची असो, दृष्टिहीनांची असो, सगळीकडे अशा पद्धतीचं पोलिसांना वापरून दबाव यंत्र वापरलं जात आहे. त्यामुळे आंदोलनं सक्सेस होताना दिसत नाहीयेत. तर ही सगळी एकाधिकारशाहीकडे चाललेली वाटचाल आहे. त्याच्यासाठी सगळ्यांनी सगळ्या क्षेत्रात वाचा फोडली पाहिजे असं मी म्हणेन. शाळेच्या बाबतीत म्हटलं तर गिरण्या कायमच्या हद्दपार झाल्या, मालक साम्राज्य स्थापन झालं, राजकारण्यांचं उदो झाला म्हणजे. आणि आता पाहिलात तर गरीब मराठी माणूस जो आहे तो मात्र देशोधडीला लागला, वाताहत झाली. अगदी त्यांच्या महिलांना, स्त्रियांना जे काही भोग भोगावे लागले ते कल्पनेच्या पलीकडची आहेत गोष्टी. कथा कादंबऱ्या फिक्या पडतील अशा स्थितीमध्ये लोटलं गेलं. आता मराठी शाळेतल्या विद्यार्थी जे आहेत त्यांची सुद्धा या स्थिती केली जाणार आहे. मराठी शाळेतून जर विद्यार्थी हद्दपार झाला तर तो कुठल्या वर्गाला, आधीच नोकऱ्या नाही आहेत तुम्हाला द्यायच्या, मग तुमचा हेतू काय आहे? की वाम वर्गाला जाऊन मद्य, ड्रग्ज अशा आहारी गेल्यानंतर नोकऱ्यांचे प्रश्न उपलब्ध होणारच नाहीयेत, अशी हाक द्यायला आंदोलन उभं करायला कोणी येणारच नाही. ही पुढची नांदी आहे असं मला दिसतंय. असं एकंदरीतच या शाळांचं मी हे माहीम, मोरी रोडची आणि कापड बाजारची कशा पद्धतीने भूखंड लाटल्यात, 300 मीटरच्या अंतरामध्ये 3 शाळा लाटल्या चालल्यात, हे किती भयावह आहे. तर सारं मुंबईकर काय होते हे मुंबईकरांनी आता लक्षात घ्यायला पाहिजे असं मला सांगायचं वाटतं. ठरवून बंद पाडलेल्या शाळांची अनेक प्रकरणं आम्ही परवाच्या परिषदेमध्ये मांडलेली आहेत आणि त्याच्याबद्दलची अनेक निवेदनं, अनेक ईमेल्स आम्ही आयुक्तांना केलेले आहेत, पण त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद न आल्यामुळे रस्त्यावरती आंदोलन करण्याशिवाय आता आमच्याकडे गत्यंतर उरलेला नाहीये. त्याप्रमाणे आज आम्ही इथे जमा झालेलो आहोत. इथे शांतता क्षेत्र आहे, जमावबंदी आहे असं पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे. त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाहीये. आम्ही इथे येणार, शांतपणे हुतात्म्यांना अभिवादन करणार आणि शांतपणे चालत कुठलीही घोषणा न देता आम्ही मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या दिशेने जाणार आहोत. तिथे भूषण गगनानी साहेबांना आम्ही भेटणार आणि आमच्या मागण्यांचं निवेदन जे त्यांना आम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे त्याच्याबद्दलचं त्यांचं लेखी उत्तर आम्हाला हवं आहे. ते मिळाल्यानंतर आम्ही तिथून घरी जाणार आहोत. तोपर्यंत आम्ही तिथेच थांबणार आहोत, महापालिकेच्या प्रांगणातच आम्ही थांबणार आहोत. जोपर्यंत आम्हाला भूषण गगराणी साहेब आमच्या शिष्टमंडळाला भेटीची वेळ देत नाही तोपर्यंत आम्ही तिथेच थांबणार आहोत. नाही, ठरवून बंद पाडले जातात. ते संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालं, मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र झालंच पाहिजे आणि मातृभाषा शिक्षण झालं पाहिजे. याच्यासाठी आंदोलन झालं.
परंतु आज इतकी वर्ष झाल्यानंतर मराठी शाळा बंद पाडण्याचा संघटित प्रयत्न होतोय. शाळा ज्या परंपरेमध्ये बांधल्या गेल्या त्या मोक्याच्या जागेवर आहेत. मुंबई शहरामध्ये या शाळेच्या जागेवर अदानी, अंबानी आणि तथाकथित लोढा बिल्डर्स वगैरे यांची नजर आहे आणि त्यामुळे त्या बंद करायच्या आणि टॉवर्स बांधायची ही भूमिका आहे. आता बंद होत आहेत हा प्रचार आहे. 1800 शाळा मुंबईमध्ये आहेत, 18,000 शाळा महाराष्ट्रामध्ये आहेत. हे याचं कारण त्या बंद करण्याचा संघटित जो प्रयत्न आहे, शिक्षणाचं खाजगीकरण त्यांना करायचं आहे. सीबीएसई बोर्ड आणि बाकीचे बोर्डचे येत आहेत. इंटरनॅशनल स्कूल्स त्यांना निर्माण करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये लाखो रुपये फी त्यांना त्या ठिकाणी लादायची आहे आणि ते करण्यासाठी मोक्याच्या जागा हडप करायच्या. आपल्या घटनेमध्ये काय सांगितलं? आपल्या घटनेमध्ये राज्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मार्गदर्शन तत्व आहे. रोजगार जबाबदारी राज्याची आहे, आरोग्य जबाबदारी राज्याची आहे, त्या ठिकाणी शिक्षण ही जबाबदारी राज्याची आहे. त्यामुळे घटनात्मक हे पालन करत नाही. आता महापालिकेचा प्रश्न घेतला तर महापालिका ही या संबंध देशामध्ये सगळ्यात श्रीमंत महापालिका आहे. त्याचं बजेट त्या छोट्या छोट्या राज्यापेक्षा जास्त आहे. कोठारी कमिशनची ही भूमिका होती की त्या ठिकाणी 6%, आम्ही तर म्हणतो 10% GDP हा शिक्षणावर खर्च झाला पाहिजे. आता इथे 0.1% शिक्षणावर खर्च होत आहे. हे खच्चीकरण करायचं. या ठिकाणी त्रिभाषा सूत्र समिती लादली गेली. लोकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन करून ते हाणून पाडलं, तरी सुद्धा ते येते. म्हणजे केंद्र सरकार भाजपचं, इथलं अदानी अंबानीचं हे मनुवादी सरकार या सगळ्या लोकांना हाताशी धरून शिक्षणाचं खाजगीकरण करतायत. NAP वगैरे जे धोरण आहे सुसंगत, म्हणजे त्यांचं शिक्षणाचं खाजगीकरण, शिक्षणाकडनं फायदा घ्यायचा आणि मातृभाषेचं शिक्षण तर त्यांना नकोच आहे आणि त्याच्याशिवाय प्रगती होणार नाही लोकांची. मी स्वतः महापालिकेच्या शाळेत शिकलो. त्याच्यामुळे आम्ही त्यांना समजावून सांगितलं की आम्ही अभिवादन करतोय, आम्हाला अभिवादन करायचा हक्क आहे. 144 सतत इथे जे लादलं घेत आहे त्या गाड्यांसाठी आणि श्रीमंतांसाठी लादलं जात आहे. 4 लोक आम्ही येऊन 4 बॅचने अभिवादन करतोय. तिथे कायद्याचा काही भंग होत नाही. त्याच्यानंतर 4 यांनी आम्ही महापालिकेच्या इकडे जातोय, तिथे कायद्याचा काय भंग होत नाही आणि आम्ही येऊन मुंबईचे जे मेयर आहेत, ज्यांना अधिकार आहे, त्यांना निवेदन देणार आहोत. याच्या मध्ये कुठला कायदेभंग होतोय, त्याच्यामध्ये हे संबंध सनदशीर कायदेशीर मार्गाने होत आहे. मात्र हे असंच जर तरफ राहिलं तर ते ज्वालामुखीचा स्फोट महाराष्ट्रामध्ये होईल. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन त्याची साक्ष आहे. हे त्यांनी लक्षात ठेवावं, हा इशारा आम्ही त्यांना देतो. महाराष्ट्रामध्ये मराठी शाळेला आणि महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईमध्ये मराठी शाळेसाठी रस्त्यावर उतरावं लागतं, हे ज्या सरकारचं चुकीचं जे धोरण आहे याचं दुर्दैव म्हणायचं आहे की आम्हाला मराठी माणसांना रस्त्यावर उतरावं लागतंय. आणि दुसरं आंदोलन सुद्धा करू दिलं जात नाही, दडपशाही केली जाते. 4 माणसांनी एकत्र यायचं नाही, तिकडे एकत्र यायचं नाही, वेगळ्या लोकांना वेगळ्या ठिकाणी पकडून आतमध्ये हे केलेलं आहे, इथे या आझाद मैदानात सोडलेलं आहे. तर ह्या सरकारचा आम्ही अशा पद्धतीनं दडपशाहीचा निषेध करतोय, या प्रशासनाचा सुद्धा निषेध करतोय. खरं तर मराठी ही भाषा आमची मातृभाषा आहे. ही मराठी जगली पाहिजे. ही तुमची आमची जशी आम्हाला जसं वाटतंय असं या पोलीस प्रशासन सुद्धा मराठीच बोलणार आहे. महानगरपालिकेत जेवढे लोक आहेत तेवढे मराठी बोलणार आहेत, त्यांची सुद्धा तीच मातृभाषा आहे. आणि हे सरकार जे आहे हे सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवावर निवडून गेलेलं सरकार आहे. मराठी लोकांनी मतदान केलेलं सरकार आहे आणि याची जाणीव या सरकारला असायला पाहिजे. मराठी शाळा जाणून बुजून ज्या बंद पाडल्या जात आहेत, हा जो आमचा आरोप आहे हा 100% यातून खरा आहे हे दिसून येईल आपल्याला. या ठिकाणी मराठी भाषिक लोकांना रस्त्यावर जर उतरायला लागत असेल तर हे सरकार काय UP बिहारवाल्यांचं आहे का? हे सरकार काय बांगलादेशी लोकांचं आहे का? ह्या सरकारला असा आमचा आम्ही विचारतोय की मराठी लोकांनी आमच्या जन्मभूमीमध्ये आमच्या भाषेसाठी आम्हाला लढायला लागते, एवढी तुम्ही त्या मराठी भाषेची दुर्दशा केली, मराठी शाळेची दुर्दशा केली, याला जबाबदार कोण आहे? इथं इंग्लिश मिडियमच्या शाळेचे बंगले मोठे इमारती चकाचक उभं राहतात आणि मराठीच्या शाळा आहेत, ह्या शाळा जमीनदोस्त केलेल्या आहेत. काही ठिकाणी ज्या आहेत त्या पडायला आलेल्या आहेत, तिथं शौचालय नाहीत, नादुरुस्त आहेत, जे नळ आहेत पाण्याचे आणि जे ह्याचे ड्रेनेजचे हे गळके आहेत, अशा ठिकाणी जाऊन आमची मराठी मुलं शिकतायत. मग या स्पर्धेमध्ये आमची मुलं टिकतील का? की मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळाला म्हणतात, ही अभिजात दर्जा टिकल का? अशा जर शाळा बंद पडल्या तर ह्या सरकारला आमचा प्रश्न आहे.